ओव्हरचा सामना 1 ओव्हर पॉवर प्ले ठेवू शकतात, हरकत नाही. पंच पॉवर प्ले आहे आणि 12th मॅन पाठवा. पॉवर प्ले आहे. एक षटक. धन्यवाद, तुम्ही आलात. तर या मॅच मॅच तुम्ही पाहू शकतात. मागच्या सामन्यामध्ये अमोल ज्याने धावा केल्या 26 आणि गडी बाद केला 1. तर साहेब या सामन्यावरचा पुरस्कार द्या अमोलला ज्याने 26 धावा केल्या आणि 1 गडी बाद केल्या. आणि 12th मॅन या बघा, पॅनलच व्हायला 12th मॅन या. शेवटची वॉर्निंग आहे, ऑफिशियल कॉल इट. ओके ओके. आलेले डोंबोली 11चे येतात आहे. साईबाबा 11 तुमचे येऊन द्या. येतात आहे का? हा चालेल. बघा अवकाश पॅनलाइज नको. मॅच मॅच आहे. अमोल ज्याने 26 धावा केल्या. या अमोल या वर या. मॅच मॅच या. मॅन ऑफ द मॅच साठी सचिनजी, आपलं मनोजजी, मी आमच्या कल्याण परिमंडळाचे महेशजी गगे आता इथं यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण महेशजी गगे कल्याण परिमंडळाचे अध्यक्ष यांनी आजचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा आपला ध्यान द्यावा. आणि खरंच प्रमुख मान्यवर येतात, त्यांच्यामुळे स्पर्धेला देखील शोभा वाढते. 12th मॅन आलेले आहेत आमचे डोंबोलीचे आणि त्याचप्रमाणे आता येतील आमचे साईबाबा 11चे देखील आलेले आहेत 12th मॅन. तर या बसा तुम्ही पण. सामन्याला सुरुवात होते. प्रदीप म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. विस्फोटक फलंदाज योगेश भोईर. तुम्ही पाहू शकता नॉन स्ट्रायकिंग एंडला मागच्या सामन्यातील हिरो तुम्ही पाहू शकता योगेश भोईर ज्याने विस्फोटक फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल तेज तरार चेंडू वेगवान, प्रचंड वेग, स्वार झालाय वेगावर. अक्षरशः प्रदीपला काही काळाच्या आत डोळ्याचे पापणी लवते ना लवते तोपर्यंत चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला स्ट्रोक. यावेळी मी बघतात आहे गॅप सिलेक्शन शॉट खेळलाय. अलोन द कार्पेट सीमारेषा पार केलंय. डॉटचं उत्तर दिलंय. चौकाराने प्रदीपच्या बॅटमधून येतोय सुपर चौकार. मी केलं की विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच अंदाजामध्ये लगावलेला एक सुपर चौकार. योगेशची आता मागच्या शनिवार रविवारी अभियंता संघटनेच्या मॅचेस झाला, त्याच्यामध्ये आम्ही सोबत खेळलो होतो योगेश आम्ही. आणि खूप त्यांनी म्हणजे रोमांचक कशी बॅटिंग आणि उत्तुंग असे षटकार त्यांनी मारलेत. निश्चित चांगला प्लेयर आहे. उंच पुरा खेळाडू आहे. आपल्या उंचीचा फायदा घेतोय. चेंडूला ट्रॅव्हल करतोय, प्रहार करतोय. चेंडू थांबणार नाहीये, जाणार आहे सीमा रेषा पार. चौकार. गायकवाड त्यांच्या जवळून बॉल गेलेला आहे. काही करू शकले नाही ते. काही काही गोष्टीमध्ये असं असतं, काही करू शकले नाही रोशनजी गायकवाड. पण प्रयत्न केला त्यांनी. निश्चित चांगले प्लेयर आहेत. प्रयत्न करणं त्यांचं काम आहे. तर सुरज धामापूरकर साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे योगेश साठी जर 3 चेंडूवर 3 षटकार लगावतात तर. अजून एक चांगला फटका.
गॅप सिलेक्शन शॉट, चेंडू थांबणार नाहीये, आलोन द कार्पेट पुन्हा एकदा मिळतोय बॅक टू बॅक चौकार. या चौकाराच्या सहाय्याने पहिलं षटक समाप्त होते. धावसंख्या धाव फलकावर बिनबाद 17. घेतली कुठल्याही गोलंदाजाने तर पांडुरंग गायके सरांकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सर्व मॅचला ना, या मॅचसाठी लागू आहे, फक्त या सामन्यासाठी. मला एक प्रश्न पडलाय, हॅट्रिकसाठी लावले आणि जेव्हा तुमच्या फलंदाजाने 50 धावा केल्या तेव्हा तुम्ही का नाही लावले? आणि मी इथून अनाउन्समेंट करत होतो. त्यामुळे त्या संघाचा मी एक भाग होतो आणि माझ्या संघाच्या प्लेअरसाठी मी प्राईज लावणं हे उचित नाही. माझं सगळं लक्ष माझ्या संघाच्या म्हणजे संघावर होतं आणि आमच्या जिंकण्यावर होतं. त्याच्यामुळे मी इकडं काही कुठलंही लक्ष दिलं नाही मनोजजी. कारण कसं एखादा संघामध्ये सहभागी असलेल्या प्लेयर्स पूर्ण त्याचं लक्ष विजेत्यासाठी असतं. त्या उद्देशाने मी या प्राईजमध्ये लक्ष दिलेलं नाही. बरोबर आहे सर तुमचं, तुम्ही तुमच्या खेळावर फोकस केलं हे तुमच्यासाठी योग्य आहे, पण आपल्या खेळाडूला प्रोत्साहित करणं हे देखील आपलंच काम आहे. मग ते तुम्ही कॅश स्वरूपात करा किंवा टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा किंवा त्याचा मनोबल वाढवा, हे तुमच्या हातात असतं. पण एक चांगला फटका, इनसाइड आउटचा देखणा फटका, मुंबईचा मनी ड्राईव्ह आणि विराट कोहलीचा कव्हर ड्राईव्ह दाखवलाय प्रदीपच्या बॅटमधून षटकार. सुपर शॉट प्रदीपच्या नावाचा आम्ही उल्लेख केला. शॉर्ट अँड पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते, प्रोटेक्शन आहे तिथे. एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याला नकार दिलाय कारण योगेश स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतील. कारण योगेशकडे ती धमक आहे, चमक आहे, चेंडूला कधी सीमारेषेच्या पार पाठवण्याची. उंचपुरा खेळाडू आहे, शरीरयष्टी देखील धतडाटक आहे आणि या शरीरयष्टीचा फायदा घेत असताना प्रत्येक चेंडूला मोठा फ्रार खेचतोय, चौकार लगावतोय, षटकार लगावतोय, थांबतच नाही. मनोजी बघा, आता हा सेकंड राऊंड चालू आहे आजच्या सत्रातला आणि यामध्ये अतिशय सुंदर अशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण रोशनजी गायकवाड यांनी केलेलं आहे. या खजिनदार आहेत ते, त्याच्यामुळं खजिनदाराचा काही संबंध नाही इथं, पण हे खेळाडू चांगले आहेत आणि त्यांनी चांगली क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नाही नाही सर, असं कसं बोलता? खजिनदार पैसे वाचवतात तर धावा देखील वाचवल्या ना. बरोबर आहे. पण यावेळी योगेश थांबणार नाहीये, चेंडूला पाठवून दिल्या 4 धाव्यांसाठी चौकार. आणि कसं असतं सर माहितीये का, खजिनदारचं काम असतं, जो तुमचा तो आर्थिक युनिट असतो त्याला वर खाली सांभाळणं, कसे पैसे आपल्याला कमी वाचवता येतील, त्याच्यातून जे पैसे उरतात त्याच्यातून आपल्या पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतात. नुसताच पैसा उधळायचा नसतो, आलाय म्हणून खर्च करणं असं नसतं. मग तसा चेंडू मारलाय पण 4 धावा देखील वाचवल्यात. नक्की वाचवल्या त्यांनी. शॉर्ट अँड पोल पॉवरफुल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, डाव फसतोय की काय आणि फसलाय. आणि योगेश ज्याच्यासाठी हे जाळं रचलं होतं आणि फलंदाज होतोय बाद. योगेशच्या खेळीचा अंत होतोय. गो टू डगआउट. आणि चांगला खेळ आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कारण की आता बघा, डोंबोली 11चा चांगला घातक बॅट्समन आता आऊट झालेला आहे योगेश. आता बघू पुढच्या पण प्रतिकार केलाय, त्याला शांत केलाय, आऊट केलाय. आता बघूया कमबॅक होतोय. यस यस नक्की. मयूर नवीन फलंदाज इन ट्री मध्ये आलेले आहेत. बघूया सफलता आशित केली आहे वेदांतने आणि कशा प्रकारे आता खेळतात. शॉर्ट अँड पूल पुन्हा एकदा हुक केला आहे चेंडूला, पण यावेळी क्षेत्ररक्षकाने खूपच चांगला प्रयत्न केला. असं वाटत होतं चेंडू उचली घेत सीमारेषेच्या पार जाईल, पण चांगला क्षेत्ररक्षण फिल्डिंगचा जो दर्जा असतो तो दाखवत असताना एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावर 15च्या सरासरीने 1 गडी बाद 30. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आता आपल्याला बघायला मिळालं आहे. निश्चित आता यांची घोडदौड सगळं येणाऱ्या सेकंड राऊंडमधल्या सर्व संघांची घोडदौड विजयाच्या दिशेने त्यांनी तशी क्षेत्ररक्षण किंवा त्यांचा प्लॅनिंग
अशी त्यांनी स्ट्रॅटेजी आखलेली दिसते. निश्चित त्या चांगल्या मॅचेसमधून चांगले चांगले प्लेयर पुढं आपल्याला दिसून येतील. निश्चित जे चांगला खेळ करतील ते पुढे येतील. सर्व संघाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि निश्चितच प्रयत्न असणारच आहे, कारण सर नॉकआउट फेरीच्या सामन्यात, कारण इथून हारतात तर तुम्ही बाद होतात, त्यामुळे प्रत्येक सामना हा तुमच्यासाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तसा प्रयत्न असेल. सुरत धामापूरकर साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 षटकारासाठी स्लॉट मधला चेंडू उडून दिलाय. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धाव्यांसाठी चौकार. मनोजजी परत प्रदीपसाठी 3 षटकारला 500 रुपये बक्षीस झाले. आमच्या संघटनेचे झोनलचे उपाध्यक्ष सूरजजी धामापूरकर साहेब यांच्याकडून प्रदीपसाठी 3 षटकार लगातार 3 षटकार मारले तर या ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं नगद पारितोषिक आमच्याकडे जमा झाले. तर त्यांनी ते बघावं काय होतंय ते. निश्चितच कमवायचं असेल तर पिन कोड पण दिलाय त्यांनी 500. हा तो तुम्हाला दाबायचा आहे आणि पैसे घ्यायचे. पुढचा बॉल टर्न करायचा होता ऑन साईडच्या दिशेने, जास्ती सफल येऊन खेळले आणि येतोय तो डॉट बॉल. सचिनजी काय वाटतं तुम्हाला, जे आपल्याकडं बक्षीस यांना प्लेयरला देतात त्या बक्षीसच्या लोभापायी काही प्लेयर्स काही स्वतः मारण्याच्या प्रयत्नात आउट पण होतात, परंतु तुम्हाला काय वाटतंय बक्षीसच्या दृष्टिकोनातून खेळणं योग्य आहे की आपल्या संघाच्या विजयासाठी खेळणं योग्य आहे? मी तर एकच म्हणेन, आजच्या युगात पोरं आई वडिलांचं ऐकत नाही आणि जिथे पैसा आहे तिथे सर्वांचाच मोह असतो. तर ते तुम्हाला माहितीच आहे, कारण प्रत्येक जण पैसा हा सर्वांसाठीच प्यारा आहे. नक्की 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 आमचे सर्व पदाधिकारी आमचे सगळे आता तुमच्या मताचे ॲग्री आहे साहेब. तुमचं बोल म्हणजे खूप सुंदर असं समालोचन तुमचं आहे, सकाळपासून आम्ही ऐकतोय. खरंच थँक्यू सर. तुमचे दाद आम्हाला निश्चितच अजून चांगलं समालोचन करण्यासाठी प्रवृत्त करेल. आणि दरम्यानचा येतोय तो चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकतात 38 या आकड्यावर. खूप सुंदर असा सामना या ठिकाणी प्रेक्षकांना या सामन्याचा आनंद घेता येतोय, कारण की अतिशय नॅचरल वातावरणामध्ये आपण हे मॅचेस घडवतोय, मॅचेस देतोय, चांगलं ग्राउंड देतोय आणि मारण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रदीप यांनी. आणि 2 धावासाठी पुढं 2 धावा आरामशीर त्यांनी घेतलेल्या आहेत. निश्चित, कारण की एखादा प्लेयर्स असतो तो संघासाठी खेळत असतो. तुम्ही बाहेरून किती जरी तुम्ही अनाऊन्स केलं की सलग 3 जर मारले तुम्हाला 2000, 4000, 5000, परंतु जो चांगला प्लेयर्स आहे त्याचं एकच उद्दिष्ट असतं मनोजजी, की माझा संघ जिंकला पाहिजे, मला संघासाठी खेळायचं आहे. आणि मगाशी आपण देखील हेच पाहिलं, जयेशने 50 धावा केल्या, बॅटने वरती केली, कारण त्याच्या मनात हे होते की माझा संघ जिंकल्यानंतर मी सेलिब्रेशन करेन, आणि त्याने देखील तसंच केलं. आणि अशी काही खेळाडू वृत्ती असते ती आपल्याला दिसते. खूप चांगला प्लेयर्स आहे जयेश, कारण की त्यांनी आमच्या सोबत अतिशय सुंदर अशी फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग, चौका वाचवला त्यांनी संघासाठी, 2 रन सेव्ह केलेले आहेत. खरंच सचिनजी तुम्ही बोलला जयेश अतिशय चांगला प्लेयर्स आणि नामवंत प्लेयर आहे तो. या कल्याणमध्ये त्याचं नाव आहे आणि त्याचं कर्तृत्व जे आहे तर त्यांनी खूप सुंदर त्यांनी केलेलं आहे आणि संघाला त्यांनी जिंकून दिलेलं आहे. जरी आम्ही त्यांच्याबरोबर हरलो असतो तरी त्याचा गेम आहे, आम्ही कमी पडलो म्हणून त्यांनी आमच्यावर त्यांनी मात केली. निश्चित त्यांना पुढील वाटचालीसाठी मी माझ्या संघातर्फे दत्त क्रिकेट संघातर्फे शुभेच्छा देतो. हो चालेल. तर तुम्ही बघू शकतात की धावसंख्या झाली आहे ती 42. जिंकण्यासाठी धावा करायचे आहेत तुम्हाला 43. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे आणि तुम्हाला करायचे ते 43.
म्हणजे तो एक छोटासा विनोद आहे पांडुरंग सर, तुम्ही उल्लेख केला, जरा लक्ष असू द्या पांडुरंग सर. आम्ही काय बोलतोय तुमच्याकडे, ग्राउंड आमचा खूप चांगला आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, हिरवळ गार वातावरण आहे, आमच्या आईचं मंदिर आहे, तळं देखील आहे तिथे. आणि जे तुम्ही उल्लेख केला की झाडं झुडपं आहेत, तर मी एकच म्हणेन, ते तुम्हाला सावलीसाठी आहे का बाटलीसाठी, आता ते तुम्ही ठरवा. सर कसं आहे माहिती आहे का, येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आपण हा लाभ दिलेला आहे. खेळाचा आनंद बी घ्या, ज्याला काही ज्याचा आनंद आहे, ज्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्याच्यात बी त्यांनी आनंद घ्यावा. आणि निश्चित त्याप्रमाणेच आम्ही हे ग्राउंड सिलेक्ट केलेलं आहे. मी सर्व 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 खेळाडू व त्यांचे आलेले सर्व सहकारी सपोर्टर यांना परत एकदा पुनश्च एकदा विनंती करण्यात येते की ज्यांचं काही जेवण राहिलेलं असेल तर त्यांनी कृपया या स्टेजशी संपर्क करून तुम्ही जेवणाचे टिफिन घेऊन जा. काय ज्याचं काही जेवण राहिलं असेल कृपया तुम्ही टिफिन घेऊन जावा, ही विनंती. नाहीये तर तिरंगा डोंबिवली 11 पार्थ 11 3 षटकांची लढत असेल या लवकर, आणि 1 ओव्हर पॉवर प्ले असणार आहे. आणि जेवण अजूनही सुरू आहे, आमचा फूड काउंटर अजूनही सुरू आहे. तर कोणालाही जर राहिले असाल, जर घेऊनही जायचं असेल तरी आमचे ते पाकिट्स तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तुम्ही घरी जाऊन रात्री जाऊन सुद्धा जेवण जेवू शकतात, असं काही नाही आहे. प्रेक्षक गॅलरी सुद्धा उपलब्ध आहे. आणि तुमचा जो एन्जॉय जर सुरू करायचा असेल तर सुरू करा, कारण जिंदगी मोके कम धोके ज्यादा देते, त्यामुळे एन्जॉय करा प्रत्येक दिवस. उद्या काय घडणार आहे कोणाला माहित नाही. मनोजी या लाईफचा खूप आनंद घ्यायला पाहिजे. आत्ताच आपण बघितलं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं आणि महाराष्ट्राला एवढं मोठं शोककळा पसरली. उद्याचं कोण कल किसने देखा आहे काही माहिती नाही मित्रांनो. खूप एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा आणि मस्तपैकी आनंद घ्या आणि आपल्या इतरांना पण आनंद द्या, एवढंच माझं मत आहे. चुका मुका या जीवनात होतात असतात, वाईट गोष्टी जीवनात घडत असतात, पण मी एकच म्हणेन, जिंदगीचा आनंद मनमुराद लुटा, चांगला प्रयत्न करा. आणि दरम्यान येते ती विकेट, जो संवाद होता 2 बॅटर्समधला त्यातला बाजूला गेला, वाद निर्माण झाला आणि फलंदाज झाला धावचीतच्या स्वरूपात बाद. रविदादा एक मिनिट, रविदादा आज चला. तर तिरंगा डोंबिवलीवाल्यांचे कर्णधार आलेत. पार्थ 11 या, पार्थ 11 यायचं आहे. तर आले, दोन्ही पण आलेले आहेत कर्णधार आमचे. आपण सुरुवात करू. 2 चौकार आले, त्यानंतर बॅटर्स होतोय रनआउटच्या स्वरूपात बाद. 8 धाव फलकावर आणि चेस करायचे आहेत त्या तुम्हाला 43 धावा. आतापर्यंत 8 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि अजूनही येणारे 15 चेंडूमध्ये 35 धाव्यांची गरज. 15 चेंडू 35 धाव्यांची गरज. दोन्ही बलाढ्य संघ. दरम्यान लॉप केलाय चेंडू, कॅचची संधी आणि काय जेल पकडलाय प्रदीपने. जेल मागे आले आणि जेल पकडलाय. फलंदाज आल्या पावली माघारी परततोय, तर फलंदाज होते ते तुम्ही बघू शकतात. अमोल आला आणि अमोल गेला. मनोजजी हे पुढच्या मॅचसाठी दोन्ही कर्णधार इथं उपस्थित आहेत. तर त्यामधली एक जी टीम आहे माझ्या डिव्हिजनची आहे. मी जरी हरलो असेल तर माझ्या एक डिव्हिजनची टीम आहे अजून. तर मी टॉससाठी आमच्या कल्याण परिमंडळाचे अध्यक्ष महेशजी गगे साहेब ते बाहेर होते, दिल्लीहून आताच आले. त्यांचं फ्लॅट लँड झालं आहे. ते गेल्या मागच्या वर्षी पण कर्नाटकात गेले होते. अचानक त्यांनी वेळ खूप कमी आहे, कृपया आपण स्टेजवर यावं. महेशजी गगे साहेब या इथं उभा राहा. हे लक्षात घ्या, पुढचा राऊंड चालू आहे. तर
आमचे कल्याण परिमंडळाचे अध्यक्ष महेशजी गगे साहेब, तर तुमच्या दोन्ही संघांना मी तो खूप खूप शुभेच्छा देतो की आता दुसरा राऊंड चालू झाला आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. महेशजी गगे साहेब यांना मी आता विनंती करतो की याच्यासाठी थोडं आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. आणि दरम्यान षटकार आलाय सामना चालू असताना तिथे आणि धावा झाल्या त्या 14. ओव्हर टू पांडुरंग सर. तुम्हाला सामन्यांसाठी दोघा कॅप्टन्सला खूप खूप शुभेच्छा. महेश गगे साहेबांनी त्यांचं मनोगत थोडक्यात आवरलं आहे, कारण त्यांना माहिती आहे की जास्त वेळ आपल्याला संघासाठी द्यायचा आहे. तर आता आपण टॉससाठी सुरुवात करूया. या दोघांपैकी कोण मागणार? हां, तिरंगावाले मागणार आहेत. तर टॉस करतायत महेशजी गगे. काटा. हां, फिल्डिंग बोला साहेब, तुम्ही ज्या अर्थी आज टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली, तुम्हाला काय वाटतं, काय स्ट्रॅटेजी तुमची फिल्डिंग येण्यामागचा अर्थ काय? Fielding का घेतली तुम्ही? फिल्डिंग घेऊनच आम्ही जिंकू शकतोय, कारण इथं स्कोरिंग कसं आहे, चेस करायला इथं सोपं जातं आहे, त्यामुळे आम्हाला घेणं गरजेचं, फिल्डिंग घेतलेली आहे. बघा जी, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही टॉस हारलात, बरोबर आहे. परंतु आता तुम्हाला स्ट्रॅटेजी बदलावं लागेल. परंतु तुम्ही आता टॉस यांनी फिल्डिंग, तर तुमची काय रणनीती असेल, तुम्हाला जिंकण्यासाठी काय आता अचीव्ह करावं लागेल? सर्वप्रथम जे आयोजन केलेलं आहे त्यासाठी खूप धन्यवाद आणि खूप छान आयोजन आहे. तरी आम्ही आता आमची बॅटिंग आलेली आहे, तर जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. निश्चित तुमच्या दोघींनी संघांना पुढच्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू टू टीम. बेस्ट ऑफ लक. तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. नाणेफेकी जिंकली ती टीम तुम्ही पाहू शकतात. पार्थ इलेव्हनने नाणेफेकी जिंकली का? फिल्डिंग ना? ओके. तर पार्थ इलेव्हनने नाणेफेकी जिंकले आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहू शकतात आणि यावेळी उडून दिलाय, मोठा प्रहार केलाय बॅट्समन वेदांच्या बॅट मधून येतोय सुपर षटकार आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करतोय संघ साईबाबा 11. साईबाबाचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरलेला हा संघ प्रदीपचं स्वागत केलंय वेलकम षटकाराने. अकरा चेंडू 21 धाव्यांची गरज. प्रदीपचं स्वागत केलंय षटकाराने. पुढचा बॉल, अजून एक चांगला स्ट्रोक, हेलिकॉप्टर शॉट, पण यावेळी फटका फसला. योगेशने चुकी योगेशची देखील झाली. कॅचची संधी निर्माण केली होती प्रदीपने, असं वाटत होतं साधा सोपा झेल आहे. थोडासा लेजी अप्रोच पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक योगेशचा आणि त्याच दरम्यान मिळतात त्या एकच धावा. रिस्क घेतली नाहीये. चांगलं कार्य सध्या सुरू आहे आमचं महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाच्या मार्फत भरवण्यात आलेली ही भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. हॅमर केलाय आणि पॉवरफुल केलाय आणि चेंडू गेल्या सीमारेषेच्या पार. गोल 4 धावा. तुमचं देखील स्वागत आहे. खूप चांगलं संगीत तुमच्या माध्यमातून, कारण आता वेळ सुद्धा सुरू झाली. आप नाही रुकेंगे, अभी नाही तो कभी नाही. तुम्ही बघतात चौकार आलाय, धावा करायच्या त्या आता 16. अजून एक चांगला मोठा फटका, प्रचंड गॅप आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि चाललाय. चौकारानंतर येतोय अजून
ऍक्टिंग होती त्या पिक्चरमध्ये आणि तिथूनच त्यांना जो मोमेंटो मिळाला नाना पाटेकरला, तिथपासून आतापर्यंत नाना पाटेकर थांबले पण नाही आणि आपल्या मराठी समाजासाठी खूप चांगला कलाकार आहे, चांगला नट आहे आणि त्याचा तुम्ही एक पिक्चर सुद्धा पाहिलाय, कोणी घर देतं का घर, पण इकडे कोणी क्षेत्ररक्षक देतं का देतं, कारण षटकार आणि चौकारच येतात ते. गाण्याची जी ही आहे फरमाईश ते आमचे अध्यक्ष सचिन पेंडेकर यांची आहे. आणि निश्चितच ते साऊंड सिस्टमच्या आता बाजूला बसलेत. हा, त्याच्यामुळेच हे छान छान जे मधुर श्रवण आमच्या काना पडतंय ते श्री सचिन पेंडेकर यांची ही आहे बदौलत. निश्चितच खरंच आणि ते साऊंड सिस्टमच्या बाजूला बसलेत म्हणजे आता फुल ऑन, आता फायरच आहेत. चेंज ऑफ पेस, यावेळी गतीमध्ये परिवर्तन. आम्ही आधीच म्हटलं होतं कोणी बॉलर देतं का बॉलर, पण आता बॉलरने चांगला टाकलाय बॉल, कमबॅक केलाय. 7 चेंडू आणि धावा करायचे आहेत ते आता 12, 7-12. अजून एक नवीन वैशिष्ट्य आलं 7-12 आणि या 7-12 मध्ये ठाणे कोर्टात तुम्ही बघितले असतील किती केसेस चालू आहेत का नाही. 7-12च्या बरेच केसेस या ठाणे कोर्टात चालू आहेत म्हणून या 7-12ला खूप महत्व आहे. पण यावेळी फेकून दिलाय, हवेशी वार्तालाप करत जात असताना चेंडू गेलाय सर्वात लांब षटकारासाठी आणि सामन्याचं समीकरण सुद्धा खुलं करतोय हा षटकार. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावा ठोक. एकदम आनंदित आहेत. त्याच नंतर बात केला एन्जॉय आमच्या VIP डायस वर तुम्ही आता बघितला. आज हे 2 दिवस आहेत ना, आज कामाला सुट्टी आहे, आज एन्जॉय, आज कुठले विषय इथे होणार नाहीये, कामाबद्दल होणार नाही, आज फक्त होणार आहे तर होणार फक्त एन्जॉय. आणि पांडुरंग सर मी एकच म्हणेन, मगाशी तुम्ही त्या शेतकऱ्यांबद्दल बोलला, मी तर एकच म्हणेन आज गेल्या वर्षी आपण पाहिलं की 6 महिने कंटिन्यू पाऊस पडला आणि 6 महिन्यात प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं, दुष्काळ पडला आणि नुकसान भरपाई देणारे आमचे सर्वांचे लाडके असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा सर्वांना नुकसान भरपाई द्यायचे, पण आज स्वतः आम्हाला नुकसानात टाकून गेले. त्यांच्याबद्दल देखील आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. आणि 3 व्यक्तिमत्वांचं आभार कधी विसरायचं नाही. एक जो शेतकरी आहे त्याच्यामुळे आपण अन्न मिळतं, आपण जिवंत आहे. दुसरे आपले सीमारक्षक जे आपल्या सीमेवर तैनात आहे आणि तिसरे जे आपले आई वडील आहेत त्यांनी आपल्याला जन्म दिलाय. या तिघांचे उपकार आपण आयुष्यात कधी विसरायचे नाही. तर वर्ल्ड मॅचच्या दिशेने सुरू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा तुमच्या भेटीला. रामजी तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांची कथा